नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा सुरू केलं होतं. आणि आज आपण पाहतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन पार्ट 2. आज आपण याच्या आधी जे क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं होतं ते आपण फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करायचं ते पाहिलं होतं. आणि आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहतोय युझिंग ए फॉर्म्युला. ठीक आहे, त्यातले प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे युझिंग फॉर्म्युला ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि छान याचे नोट्स कळा आणि अभ्यासाला नक्की लागा. आपली जी बॅच आहे ती येत्या 10 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही प्रिंट करून अभ्यास सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. आणि मॉक टेस्ट आणि एमसीक्यू सिरीज किंवा टेस्ट सिरीजचा जो फायदा असतो एक्झाममध्ये ते त्याचं महत्त्व काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, त्यानंतर लॅपटॉप आणि वेब व्यू सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याची जी फीज आहे ती ऍक्च्युली 5,000 आहे, पण तुमच्यासाठी का असते डिस्काउंटमध्ये 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि आजच इनरोल करा. चला तर मग पाहूया क्वाड्रेटिक इक्वेशन युझिंग अ फॉर्म्युला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कन्सिडर करायचं आहे की आपल्याला काय माहिती होतं, a x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये शिकलो होतो. ओके, तर हाच फॉर्म्युला घेऊन आता आपल्याला नवीन एक फॉर्म्युला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन द ब्रॅकेट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हा फॉर्म्युल्याने आपल्याला ते सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, इथे आपण एक्सची व्हॅल्यू जी आहे ना ती सांगितलेली आहे. की पॉईंट मध्ये काय आहे, तर हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. एक्सची जी व्हॅल्यू आहे त्या फॉर्म्युल्याची खूप महत्वाची आहे. ठीक आहे, बी मायनस बी प्लस मायनस इन द रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, तर या फॉर्म्युल्यानुसार आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, x² - 3x - 2 इज इक्वल टू 0 हा आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन. तर जनरल फॉर्म मध्ये आहे ते ऑब्व्हियसली ax² प्लस bx प्लस c या फॉर्म्युलामध्ये ते आहे. ठीक आहे, तर a ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, b ची व्हॅल्यू काय आहे, -3 आणि c ची व्हॅल्यू आहे -2. ओके, तर हे व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते. आपण फॉर्म्युला लिहून घेऊ, मायनस बी प्लस मायनस इन द रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, तर आता बी ची व्हॅल्यू काय आहे, -3 प्लस मायनस b² -3² -4 इंटू 1 इंटू -2 डिवायडेड बाय 2 इंटू 1. ओके, तर आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 3 प्लस मायनस इन द रूट 9 प्लस 8 डिवायडेड बाय 2. 3 प्लस मायनस इन द रूट 17 डिवायडेड बाय 2. हे काय झालेलं आहे, हे आपलं उत्तर आलेलं आहे. यामध्ये काही नाही, आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो फॉर्म्युला पाठ असला पाहिजे आणि दिलेल्या इक्वेशन मध्ये आपल्याला ए बी आणि सी ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. ते जर का आपण व्यवस्थित काढली तर आपलं उत्तर व्यवस्थित येणार आहे. ठीक आहे, 3 प्लस मायनस इन द रूट 17 डिवाइड बाय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. 3x² इज इक्वल टू 5x - 1. आता हे आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये नाहीये. ओके, तर याला आणा आधी. 3x² मायनस 5x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर a ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे, b ची व्हॅल्यू काय आहे, -5 आहे आणि c ची व्हॅल्यू आहे 1. ओके, आपला फॉर्म्युला लिहून घ्या. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, तर b चा फॉर्म्युला काय, -5. ओके, प्लस मायनस -5² -4 इंटू 3 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 3. ओके, अशा पद्धतीने आलाय. मग 5 प्लस मायनस इन द रूट 25 - 12/6 म्हणजे 5 प्लस मायनस इन द रूट 13/6 हे काय आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युल्यानुसार केलं की आपलं खूप व्यवस्थितपणे उत्तर येतं आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युला तुम्ही काही विसरू नका आणि व्यवस्थितपणे करा. ठीक आहे, चला. हा, तर इथे आपल्याला आहे 2x² -10x - 12 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये हे आहे आपलं ऑलरेडी. ओके, तर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस -b
स्क्वेअर -4ac/2a हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर पुटअप करा. बी ची व्हॅल्यू काय आहे? -10. सी ची आहे -12 आणि ए ची आहे 2. ओके, मायनस बी ची व्हॅल्यू आहे -10 प्लस मायनस -10² -4 × 2 × -10. सॉरी, -12 सी ची व्हॅल्यू /2 × 2. ठीक आहे, मग काय येणार? 10 प्लस मायनस इन द रूट 100 प्लस 96/4 आणि इकडे मग 10 प्लस मायनस 196/4. एक्स इज इक्वल टू 12. 10 प्लस मायनस 14/4. ओके, तर याचा करा. पुन्हा याचा होतं एक्सपान्शन. 24/4 इज इक्वल टू 6 आणि जर का आपण मायनस केला आता हे कसं आलं 24/, ते बघा. आता बघा, 10 प्लस 14/4. 24/4 इज इक्वल टू 6. आता आपल्याला मायनस पण आहे मध्ये है ना, तर 4 इथे काय येणार मग? -4/4 इज इक्वल टू मायनस. तर आपलं उत्तर काय असणार आहे? x1 ची व्हॅल्यू आहे 6 आणि x2 ची व्हॅल्यू काय आहे? -1. ठीक आहे, एक्सपान्शन जो आहे तो x ची व्हॅल्यू काढत पर्यंत आपल्याला पूर्ण करावा लागतो. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, चला. आता आपल्याला एक्सप्रेशन दिलं आहे क्वेश्चन x² + 7x इज इक्वल टू 0. व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ द इक्वेशन? तर याचे कंपोनंट्स काय ते विचारलेलं आहे. पहिले ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपण लिहून घेऊ. x² + bx + c इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर एचं कोफिशियंट काय आहे? एचं कोफिशियंट आहे x², बीचं आहे x आणि सीचं आहे इंडिपेंडंट टर्म. ओके, तर आपल्याला म्हणतोय की कंपोनंट जो आहे इक्वेशन ते सांगा. तर इथे सरळच येतं. एचं कंपोनंट 1, बीचं आहे 7 आणि सीचं आहे 0. ठीक आहे, इथे फक्त आपल्याला कंपोनंट्स विचारले होते. तिथं आपण असं पण पाहून सांगू शकतो जर का आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे माहिती असेल की त्याचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने. ठीक आहे, आपलं उत्तर काय आहे? ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 7 आणि सी इज इक्वल टू 0. ओके, चला. नेक्स्ट आहे आपल्याकडे 5 - 6x² + 12x इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर आपल्याला याला फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग कसं करतात? -6x² + 12x + 5 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याच्यामधले फक्त इथे पण आपल्याला कंपोनंट सांगायचे आहे. तर ए इज इक्वल टू -6, बी इज इक्वल टू 12 आणि सी इज इक्वल टू 5. हे सरळ आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, तर कधी कधी असं पद्धतीने पण आपल्याला विचारलं जातात की कोएफिशियंट व्हॅल्यू काय आहे. ओके, त्यामुळे आपण असे प्रश्न घेतलेले आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी इन द फंक्शन? आता आपल्याला विचारलंय की यामध्ये सी ची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, तर क्वाड्रेटिक इक्वेशन आपण रिकॉल करू. a² + bx + c हे आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके, तर y इज इक्वल टू -x² + 25x आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, c इज द फ्री टर्म. ओके, देर इज नो फ्री टर्म. ठीक आहे, इथे कुठल्याही प्रकारचं फ्री टर्म नाहीये, त्याच्यामुळे सी ची व्हॅल्यू तर 0 आहे. है ना, सी ची व्हॅल्यू काही आहेच नाही आणि इथे आपल्याला विचारलं की सी ची व्हॅल्यू काय आहे. तर इथे मग क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बसवताना सुद्धा सी ची व्हॅल्यू इथे आलेली नाहीये. त्याचा अर्थ काय होतो? सी ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्म्युलाचे काही प्रश्न पाहिलेले आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण मिक्स क्वेश्चन्स पाहूया. दोन्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचे आहेत. कारण इथे मी थोडे कमी कमीच घेतलेत क्वेश्चन. ठीक आहे, त्यामुळे एक सेशन मध्ये आपण घेऊया आणि त्यामध्ये मग सगळे कशा पद्धतीने सॉल्व्ह केले गेले आहेत ते सगळं पाहूया. येत्या 10 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.